तर आज आपण चुडीवाला घेणार आहोत, मराठी इत्यादी 10वीचा. ठीक आहे. तर चुडीवाला याच्या लेखिका आहेत जयश्री रुईकर. तर हा जो पाठ आहे हा एका चुडीवाल्याबद्दल आहे. साधारण चुडीवाला, आपण दैनंदिनी जसं बघतो तसा साधारण चुडीवाला, आणि त्याचं कसं हळवं हृदय आहे आणि त्याला एकूण माणुसकी बाबतीत कसं वाटतं ना याबद्दल या धड्यात त्यांनी दिलं. ठीक आहे. बेसिक तरी आहे. तर होतं काय, एक दिवस सकाळी एक लहान मुलाचा आवाज येतो. त्याचं नाव आहे अनवर. तर अनवर म्हणतात की अब्बाजान मत चावला तो उनको. तर अब्बाजान म्हणजे हा आपला जो अब्दुल आहे तो विचारतो क्यों बेटे. तर शन्नू म्हणून अब्दुलची बायको आहे, ती चिडते, ती म्हणते जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का. आजचा दिवस म्हणजे तर त्यांचा पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेली. तर झालं काय आता, अब्दुलची जी बायको आहे शन्नू ती काय म्हणाली की त्याला जाऊ दे, तो काय आपला ऐकत नाही, आणि आजचा दिवस म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठा आहे. परवडी म्हणजे खूप मोठा दिवस, खूप मोठा आहे, आणि आजच्या दिवसासाठी तो काही करेल, तो जाईलच, तो आपल्यासाठी थांबणार नाही, तो कोणासाठीच थांबणार नाही. आणि ती हे सगळं चिडून बोलते. तर अब्दुल तिला इग्नोर करतो आणि त्याच्या मुलाकडे बघून म्हणतो की बाळा मी आज लवकर येईल, तू काही काळजी करू नकोस. तर त्याचा मुलगा हे ऐकतो त्याच्या वडिलांचं आणि तो निघून जातो खेळायला. पुढे होतं त्याची बायको पुन्हा बोलायला लागतो की आजचा दिवस संक्रांतीचा आहे आणि आज मंगळवार पण आहे, आज मंगळवार पण आहे, आज संक्रांत पण आहे, आज भरपूर बाया येतील बांगड्या भरून घ्यायला किंवा देवीसाठी म्हणजे मंदिरात ज्या कोणी जातील त्या मंदिरात जाताना पण बांगड्यांचा वगैरे रोड घेऊन जाते. तर तुम्ही आजच्या दिवशी दुकान बंद ठेवून चालले तिकडे तपोवनला कशाला बोलतोय. आणि मग तिला आठवतं की जो बाजूचा भैया आहे म्हणजे हा जो चुडीवाला आहे आपला अब्दुल, त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला एक अजून एक दुकान, त्यांचं नाव आहे रघु भैया. तर म्हणतात की रघु भैया आज दुकान त्यांचं उघडणार, ते त्यांचा धंदा नीट करणार, त्यांना त्याचे पैसे मिळणार, उद्याला त्यांच्या घरी एक नवीन वस्तू पण येणार. आपलं काय, आपण असेच बघत जाणार एकमेकाचे तोंड, नाही का. आणि मग तो शन्नूला म्हणतो की तू चुप करीस, तुला काही माहीत नाही. तर एका हातात तो त्याची बांगड्यांची पेटी घेतो आणि एका दुसऱ्या हातात पिशवी घेतो आणि अब्दुल आपली चप्पल पायात सरकवतो आणि पुढे चालायला लागतो. आणि मग तो घरून निघताना त्याच्या बायकोला जाऊन सांगतो, म्हणजे बायकोला आणि अब्दुलला जाताना सांगून जातो की हे बघा चल, कोणी विचारलं की मी कुठे, माझं दुकान पावलं नाही, तर हे नाही सांगायचं की मी तपोवनात गेलो. ठीक आहे. कारण जर लोकांना सांगितलं ना की आपण तपोवनात गेलोय तर त्याचा एक बॅड इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे. धंद्यावरती त्याचा वाईट परिणाम पडू शकतो, म्हणून कोणाला नाही सांगायचं की मी तपोवनात गेलो. तपोवनात म्हणजे काय, इथे कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींचं एक स्थान आहे जिथे त्यांचा सांभाळ केला जातो. म्हणजे मोस्टली वी कॅन से की त्या अशा परिस्थितीत आहे जिथे त्यांना स्वतःचं काहीच करता येत नाही, तर त्यांच्यासाठी तिथे प्रॉपर सेंटर आहे जिथे त्यांची काळजी घेतली जाते. तर हा दरवर्षी दोनदा, एकदा ज्येष्ठ पौर्णिमेला आणि एकदा संक्रांतीला तिकडे जातो, चुडी भरतो ते भरतो. ठीक आहे. तर तो तिकडे जातो. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या त्याच्या स्वेटरमध्ये थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर घेतली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तो. लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकानं त्याने बघितलं. बस सुरू झाल्यास थंडगार वाऱ्याचा झोप अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्टपणे पटवून घेतले. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पासून बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला. जेवढे 5-6 उतारून राहिले बसले. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले.
गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे त्याच्यावरची वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर अब्दुल गेट जवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला. तर झालं काय, तो बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला. बसची वाट बघत होता. बस आली. आता चुडीवाला त्याची खरंच परिस्थिती इतकी फाटकी होती की थंडीमध्ये घालण्या एकदम, म्हणजे आपल्याकडे कसं चांगला कोट असतो, ते वाटलं तर आपण 3-4 स्वेटर अजून घालतो, ब्लँकेट घेतो, अशी काही त्याची परिस्थिती नव्हती. एकच स्वेटर होतं जे फाटकं होतं. तर त्यातनं त्याला भरपूर थंडी वाजत होती. पण तो बसमध्ये चढला. त्याला जेमतेम खिडकीजवळची एक जागा मिळाली. त्याने पेटी आपल्या मांडीवर घेतली. आता कसं आहे, आपली एखादी वस्तू असल्यावर आपण त्याची काळजी घेतो. तर त्याने ती पेटी मांडीवर घेतली आणि त्यातल्या बांगड्या ज्या आहेत त्या फुटायला नको म्हणून त्यांनी त्या घट्ट धरून ठेवल्या. ठीक आहे. आणि त्यांनी त्या बांगड्यांकडे कौतुकाने बघितलं. आणि पुढे जेव्हा बस कोर्टच्या जवळ आली ना, तिथे बरेच लोक उतरून गेले. आता राहिले खूप कमी लोक होते खाली, म्हणजे 5-6 जण राहिले होते. आणि मग आता तपोवनला जागा तरी एवढ्या थंडी आहे, त्याचं काय करायचं तिथे जाऊन. पण 5-6 जण होते जे नंतर तपोवनच्या तिथे उतरले. तर त्यातला एक आपला अब्दुल उतरला. त्यांनी बघितलं की मागच्या वेळेला, म्हणजे तो दर 6 महिन्याने येतोय ना, तर मागच्या वेळेला जेव्हा तो आला होता तेव्हा तिथे हातभर वेल आलं होतं. हातभर म्हणजे एवढं हातभर वेल आलं होतं. तर आता ते वेल किती झालं होतं, तर बरंच मोठं झालं होतं. 6 महिन्यात त्याची वाढ बरीच झाली होती. आणि जसा तो गेटच्या आत शिरला तशा बायांनी आणि लहान मुली ज्या काही होत्या ना, त्यांनी गलका करायला सुरुवात केली की चुडीवाला आला. तो नेहमी एक आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसायचा. त्यांनी नेहमीप्रमाणे त्याचा तो जो स्टूल आहे तो त्या आंब्याच्या झाडाखाली ठेवला आणि त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन तो बसला. 3-4 तासाचा किंवा 2 ते 3 तासाचा त्याचा हा कार्यक्रम असायचा, जिथे तो सगळ्यांच्या बांगड्या भरून द्यायचा. ठीक आहे. मग आता मुलींची बाळाची आपापसात उज्जत पण व्हायची की पहिले कोण भरून घ्यायचं. फक्त साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटतो. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहतात आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधी लागली. तर व्हायचं काय, आता हा वर्षातून 2दाच जायचं. पण हे 2 दिवस तिथल्या लोकांसाठी खूप आनंदमयी असायचं की आता अब्दुल आलाय, आता आपल्याला छान बंगला करून दिला नाही तर सुंदर दिसू. कुठल्याही स्त्रीची एक नॉर्मल अपेक्षा असते की आपण सुंदर दिसू, किंवा माणसाची म्हटली तरी काय हरकत नाही की आपण छान दिसलो पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता मुळात त्यांना जो रोग आहे त्यामुळे खूप जणांना त्या कुरूप दिसतात असं वाटतं. त्यात या बांगड्या घालल्यावर त्यांना कदाचित वाटतही असेल की आपण चांगले दिसतो. तर हे 2 दिवस त्यांच्या पूर्ण वर्षात खूप आनंदाने जायचे. जेव्हा त्यांचा गलका, त्यांचा गोंधळ, गडबड आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं एक प्रसन्न जे हसू असायचं ना, ते अब्दुललाही फार आवडायचं. तर असंच झालं. मग तो घरी आला, झोपला आणि एक दिवस अचानक अब्दुलच्या नावाने एक चिठ्ठी येते. तो बाजूचा जो रघुबाई आहे ना, तो ती चिठ्ठी नाचत घेऊन येतो आणि तो म्हणतो की अब्दुल मियाँ, आपके लिए चिठ्ठी आई है. तर अब्दुल मियाँ म्हणतो दाखव. तर त्याच्यावरती रघु म्हणतो की अरे मी चिठ्ठी तुला दाखवतो, पण चिठ्ठी तर मराठीत नाही, तुला कसं काय. मग तो म्हणतो की तू वाचून दाखव ना. मग तेवढं काय. मग जेव्हा ते वाचतात ती चिठ्ठी, त्याच्या मजकुरातनं त्यांना लक्षात येतं की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय की आपला जो अब्दुल आहे, आपला जो चुडीवाला, त्याला त्या संस्थेने त्यांची जी संमेलन आहे ना, त्या संस्थेचं जे संमेलन, तपोवनाची जी संस्था आहे तिच्या संमेलनात याचा सत्कार करायचं त्यांनी ठरवलं. तर त्या सत्कारासाठी म्हणून त्याला बोलवलंय. आणि अब्दुलला खूप आनंद होतो, शन्नूलाही खूप जास्त आनंद होतो. पण अब्दुलच्या मनात एक प्रश्न सतत येतो की आपण एवढं केलंच काय की आपल्याला या सत्काराचं पात्र त्यांनी समजलं. अब्दुल तपोवनात आला. ठीक आहे. आता झालं 2 दिवसानंतर कार्यक्रम होता, तो तिथे पोहोचला. तर अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्चीवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. तर झालं ठीक आहे. तर पुढे काय झालं आता
की तो तिथे पोहोचला. तिथे त्यांनी बघितलं की बरेच पाहुणे मंडळी होती. तिथले जे मोठा माणूस होता त्यांना सगळे दाजीसाहेब म्हणायचे. त्या दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यांच्या बाजूला बसवून घेतलं. सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमात दाजीसाहेबांनी थोडक्यात चुडीवाला आपला अब्दुल त्याची मांडणी करून दिली, त्याची प्रशंसा केली, सांगितलं की तो कसं काम करतोय आणि समाजासाठी हे काम कसं गरजेचं आहे. त्यांनी ते सगळं सांगितलं आणि शेवटी अब्दुलला बोलवलं. अब्दुलला स्टेजवरती पोचल्यावर इतका आनंद झाला. त्यांनी तो पुष्पगुच्छ घेतला. तिथल्याच लोकांनी त्याच्यासाठी फुलदाणी बनवली होती. ती फुलदाणी घेतली, आनंदाने स्वतःजवळ ठेवली आणि त्याला मनात कुठेतरी वाटलं की आज आपण शन्नूला घेऊन यायला पाहिजे होतं. तर तो घरी पोचतो तिथलं, त्याच्यात सगळ्या गोष्टी ठेवतो आणि शन्नूने तो येतोय हे बघूनच ताट काढलं. ताटात एक पोळी आणि वांग्याची भाजी ठेवली आणि त्याच्यासमोर त्याला रिग्रेट होता की आपण हिला घेऊन नाही गेलो आणि त्याला इतका अपराधी भाव होता की तो मान खाली करतो जेवायला लागला. तर तो विचारतो तू नाही खाणार का आज? तर ती म्हणते नाही मला काही, माझं मन नाही, माझं उडालं आहे मन. म्हणजे मग अन्वय जेवला का आपला? तर म्हणजे हो अन्वयचं तर जेवण झालंय आता. तो पण झोपलाय, तो थोडा रडत होता पण आता झाली त्याची पूर्ण. मग ती पुन्हा सुरू होऊन झाली की मी तुम्हाला किती वेळापासून सांगितलंय आता हा धंदा सोडून द्या, नवीन काहीतरी चालू करा. तो तिथनं वैतागून उठतो, अन्वयच्या शेजारी जाऊन बसतो आणि फक्त तिला ऐकू जाईल एवढा मोठ्याने म्हणतो की आपल्याकडे भांडवल नाही, म्हणजे पैशांची व्यवस्था नाही, नवीन धंदा सुरू करायला आपल्याकडे तेवढी पैशांची व्यवस्था नाही. आणि त्यानंतर तो बाहेर पडतो. रघु भैया त्याचं जे दुकान आहे रघु भैयाचं, त्याला तो कलर करत असतो. तर रघु भैयाच्या दुकानाजवळ जेव्हा जातो तेव्हा रघु भैया म्हणतो काय अब्दुल आज तुम्ही दुकान नाही उघडताय का? तर अब्दुलच्या चेहऱ्यावरती नैराश्य होता. तर नैराश्य कसं की ती जी संस्था आहे ना, तिथले जे दाजी आहेत त्यांची आता रिटायरमेंट होणार असते. तर तिथली सगळं जे कार्य आहे ते बदलणार होतं. त्याचं अब्दुलला वाईट वाटतं की ह्या लोकांचं कसं होईल पुढे, त्याच्या बाया आहेत तिथे, त्यांचं कसं होईल, त्यांची काळजी आता कोण घेणार, कशी घेणार. आणि ह्या सगळ्या काळजीने त्याला एवढं वाईट वाटतं की तो सांगू पण शकत नाही. मग तो घरी येतो, त्याची ती पेटी उघडतो आणि तिची पिशवी तो नेहमी घेऊन जातो ना, त्या पिशवीचं सामान बाहेर काढतो. तर त्यात काही टिकल्याचे डबे, पावड्याचे डबे, छोट्या मोठ्या वस्तू ज्या त्या बायांना लागतात ना, ते तो नेहमी घेऊन जात असतो. तर त्याला वाईट वाटतं आणि इथेच त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ह्या पाण्यात ते सगळं दृश्य, म्हणजे तिथली जागा, तपोवनाचं गेट, ती बेल आणि त्या मुलींचा गलका सगळं वितळून जातं. रात्र हळूहळू विसरायला इथे जातं.